महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाट सध्या अपघातांचा हॉटस्पॉट बनत चालला असून आज सकाळी पुन्हा एक भीषण अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता येथून सुरत येथे चहा पावडर घेऊन जाणारा ट्रक क्रमांक NL01 AD 8036 आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान विसरवाडीच्या दिशेने येत होता। कोंडाईबारी घाटातील खामचौदर शिवारातील पोलीस मदत केंद्र चौकीजवळ महामार्गावर इतर वाहने उभी असल्याने आणि दहिवेलहून येणाऱ्या ट्रक या वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले। धोक्याची जाणीव होताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक महामार्गाच्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रक रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन जोरात धडकला। अपघाताचा आवाज परिसरात घुमला। हा अपघात इतका भीषण होता की जर ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली असती तर मोठी जीवितहानी झाली असती। गेल्या महिन्यात याच घाटात पुणे नवापूर बस आणि 2 ट्रक यांच्यात तिहेरी अपघात झाला होता। त्या घटनेची आठवण ताजी असतानाच आजचा अपघात घडल्याने हा मार्ग पुन्हा चर्चेत आला आहे। कोंडाईबारी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा मार्ग अपघात क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, मात्र संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी वाहन चालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत। या अपघातांच्या मालिकेमुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अपघातांची कारणे शोधणे, वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे, इशारा फलक आणि नियमित वाहतूक नियंत्रण करणे अत्यावश्यक बनले आहे। अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। कोंडाईबारी घाटातील प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, कोंडाईबारी। पैसा उछलते हैं, यहाँ पे जाम लगा है जिसके कारण हमारी गाड़ी एक्सीडेंट हुआ है। हम गाड़ी बया में उतार दिए हैं। किसी का रोड जाम था तो किसी को लगा नहीं, किसी को नहीं लगा है, किसी को कुछ नहीं हुआ। हम लोग भी सही सलामत से बच गए, तो हमारी दोनों आदमी को जान चला जाता। वैसे क्या हुआ एक्सीडेंट? वहाँ पे गाड़ी यहाँ पे खड़ी थी, यहाँ पे 10-12 पुलिस वाले यहाँ पे खड़े थे। ये लोग रुक पाया था पता नहीं, लगा था हो गया। 1 घंटा पहले।